घाटंजी नगर परिषदे अंतर्गतचा रस्ता अपघातग्रस्त मौजे घाटंजी येथील अग्रेसन ज्वेलर्स ते टेलर्स लाईन हा रस्ता निर्माणाधीन आहे। येथील रस्त्यावर सध्या बोल्डर गिट्ट्या चे मोठमोठे ढिगारे रस्त्याचे मध्यभागात टाकलेले आहे। तसेच काही बोल्डर गिट्टी रस्त्यावर पसरलेला आहे। त्यामुळे रस्ता अपघातग्रस्त झाल्याचे चित्र निर्माण झालेले आहे। सुमारे 1 महिन्यापूर्वी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या बांधकामाचे भूमिपूजन स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले होते। मात्र त्यानंतर येथील कंत्राटदाराने काम सुरू करण्याच्या नावावर फक्त वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ढिगारे रस्त्यावर टाकलेले आहे। यामुळे दररोज एक ना अनेक वाहन चालकांचे अपघात सदर रस्त्यावर होत आहे। ह्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत परिसरातील व्यावसायिकांनी घाटंजी नगर परिषदेला निवेदन देऊन तातडीने आवश्यक ते निर्देश संबंधितांना देण्याची मागणी केलेली आहे। याचप्रमाणे घाटंजी नगर पालिकेच्या इतरही भागात ठिकठिकाणी तुडुंब भरलेल्या सांडपाण्याच्या नाल्या आणि कचऱ्याचे ढीग दिसून येणे हे नित्याचे झालेले आहे। त्यातच घाटंजी नगर परिषदेच्या कार्यालयाचे इमारतीजवळ असलेले कचऱ्याचे ढिगारे हे तर घाटंजी वासियांना नगर पालिकेकडून कचरा उचलण्याची अपेक्षाही ठेवण्याबाबत उघडपणे सांगत आहे। प्रशासकीय कारभारात जनतेच्या आरोग्याला शून्य महत्त्व दिल्या जात आहे। त्यातच नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांचे मनमानी कारभाराचे धोरणाला आणि उंटावरून घाटंजी नगर पालिकेच्या कारभाराला जिना दाखविण्याच्या सवयीने नागरिक हवालदिल झालेले आहे। गेल्या 2 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रशासक राज असणाऱ्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे हेच हाल असल्याचे जिल्ह्यात बोलल्या जाते। त्यात घाटंजी नगर पालिका अग्रगण्य स्थानी आहे। घाटंजी नगर पालिकेला अमृत 2 योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा प्रशासक राज झोपेच्या सोंगात आहे। या प्रकरणी काही स्थानिकांनी शासनाकडे तक्रार करून मुख्याधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे। प्रकरणी हवालदिल झालेले सर्व घाटंजीचे नागरिक संतप्त अवस्थेत कारवाईच्या प्रतीक्षेत आहे। जिल्हा प्रतिनिधी मुझाम्मिल पटेल, न्यूज 24, आपकी आवाज। काका, या नगर परिषदच्या रोडची कंप्लीट झालेली आहे, तरी याच्यावर तुम्ही कंप्लीट केलेली आहे, तरी का म्हणजे या रोडबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, का घडत आहे? महिना ते 1.5 महिन्यापासून अशीच गिट्टी आणि सगळ्या गोष्टी इथं पडलेल्या आहेत। ना कस्टमर म्हणून राहिलं, ना येणं जाणं येऊन राहिलं, पडपूर होत आहे, सगळ्या गोष्टीला त्रास होऊन राहिला। तुम्हाला बाकी हे सगळं दिसतच आहे। रोड किती दिवसापासून ब्लॉक आहे? जवळपास 1 महिन्यापासून खाल्लेला आहे। हां, आणि नंतर आता 15 दिवसापासून गिट्टी पडलेली आहे। म्हणजे आवक जावकचा रस्ता आहे मेन। गावात 15 ते 1 महिन्यापासून कंटिन्यू पण तर नगर परिषद येऊन पाहत नाही का? काही नाही, आम्ही 1-2 दिवसाआधी काहीतरी कंप्लीट केलेली आहे। हां, काही अजून तसं काही झालेलं नाही। म्हणजे सर्वच लोकांना इथं तकलीफ आहे। इथं कृषी केंद्र, महिलांना, विद्यार्थ्यांना, टेलर लाईन, म्हणजे कसं दवाखानेवाले, हां, शॉर्टकटमध्ये जो दवाखान्याचा रोड आहे तो पण ब्लॉक झालेला आहे। अच्छा, शॉर्टकटमध्ये पडतात तिथला दवाखाना, हां, त्यांना सगळं फिरून फिरून यावं. म्हणजे नवीन मुख्याधिकारी आले तेव्हापासून म्हणजे लक्षच नाही आहे। नाही, आता ऑफिसर कोण आहे काय हे तर काही कल्पना नाही, हां, पण इथून जवळपासून टाकलेलं आहे तोपर्यंत काहीच नाही। नगर परिषदवाली येऊन पाहत नाही का? कोणीच नाही। कचरा सफा करायला येत नाही का? म्हणजे ते नगर परिषदच्या कचरा साफ करायच्या गाड्या बंद झाल्या। कचऱ्याचे साम्राज्य वाढलं आणि रोडमुळे लोक पळून राहिले। कृषी केंद्र ते हिंदुस्तान ट्रेडर तेले पण गाड्याच नाही येत आहे, आम्हाला तिथून माल आणायला लागत आहे। ठीक आहे, ठीक आहे काका।